नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला आपण आता आज धुळेचा लागण ज्या गाभण म्हशी आहेत 3 महिने 4 महिने 5 महिने 6 महिने अशा जाफराबादी जातीच्या गाभण म्हशी आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धुळेचा बाजाराला मित्रांनो दर बाजारी 100-150 लागण म्हशी आलेली असतात. आता एखाद्या बाजाराला जास्ती राहतात, एखाद्या बाजाराला कमी राहतं. आता त्यांची जी किंमत वगैरे राहते 70,000, 75,000, 80,000, 90,000, 1 लाख रुपये. एकदम छोटी म्हैस राहिली तर ती 60-65 हजाराला 50,000 मिळते. कारण खाली म्हैससुद्धा 40 ते 50,000ला विकली जाते. तर त्यामुळे गाभण राहिली तर तिचे 15-20 हजार 20-30 हजार रुपये सहज वाढून जातात. मोठी म्हैस राहिली तर तिची किंमत जास्त वाढून जाते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आपण काही म्हशीची किमती वगैरे पण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर बघा मित्रांनो, आजचा बाजार बघा तुम्ही. तुम्हाला आपण लागण म्हशींचा बाजार दाखवतोय. तर या सर्व लागणी म्हशी हे बघा 3 महिने 4 महिने 5 महिने अशा लागलेल्या म्हशी, या गाभण म्हशी. अभी 9 महीने की है. 9 महीने की बरोबर. 1 महीना टाइम है भैंस को. 1 महीना है, दुसरे जापे में 6 दात. 6 दांत. बरोबर. केसोद जंगल की भैंस आहे. तर बघा मित्रांनो, एवढी खतरनाक क्वालिटी आहे ना, जबरदस्त आहे. लागण म्हैस आलेली बाजाराला. हे बघा एक नंबर क्वालिटी. खेचो ऐसे खेचो. नंबर दे रहा नंबर. हे बघा मित्रांनो, एकदम मोठी म्हैस आहे. 6 दात आहे. दुसऱ्या जाप्यामध्ये दूध मस्त देईल मित्रांनो. ती दुधाला चालायला चांगली म्हैस, कारण की हायटेड म्हैस आहे आणि गिरमध्ये. आणि जास्त करून काही झालेली म्हैस नाही, फक्त 6 जाती दुसऱ्या जाप्यामध्ये. हे बघा एवढी जबरदस्त आहे. तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे तसा दिलेला आहे. जर कोणालाही म्हैस खरेदी करायची असेल किंवा अशी मागवायची असेल तर मागून सुद्धा देतील तुम्हाला ती गुजरातहून. हे बघा तसं एक नंबर म्हैस लागण. आजची बाजारातील लागण म्हशीमध्ये टॉपची, म्हणजे लागण म्हणजे 9 महिने झालेले तिला, 1च महिना बाकी. तर बघा मित्रांनो, या सर्व लागण म्हशी 3 महिने 4 महिने 2 महिने 5 महिने 6 महिने सर्व अशा म्हशी. आहे बघा. यांच्या जे किंमत राहणार आहे 60,000, 70,000, 75,000, 80,000, 90,000, 1 लाख रुपये. काही काही 1 लाखच्या पुढचे आहे. बघा एक दावण आहे, इकडे एक दावण आहे 2, आणि पुढे एक दावण आहे 3. त्याचा पुढं पण 4-5 दावणी आहे. 100-1 म्हशी आलेली आहे. लागणी 100-150 म्हशी आज. म्हशी बघा तुम्ही 6 महिने. ही पण ही 2 महिन्याची आहे बघा. 7 महिन्याची आहे बघा. ही मोठी म्हशी 7 महिन्याची 2 महिन्याची. हे बघा. तर याच्या म्हशी मोठी म्हैस बघा ही 7 महिन्याची. तर अशा किमती वगैरे आहेत इथं. हे बघा किंमत जी राहते मित्रांनो इथं 70,000, 80,000, 90,000, काही काही 1 लाखच्या पुढे. आता अशी किमती काय, कारण की जाफराबादी म्हैस खाली म्हैस तर 50 ते 60,000ला विकली जाते. गाभण राहिली 3-4 महिन्याची तर तिचे 20-30 हजार रुपये सहज वाढून जातात. काही काही मोठ्या अशा मोठ्या म्हशी राहिल्या तर इथे हिची 1ची पुढेच किंमत वगैरे. क्या रे भैया, क्या क्या किंमत है भैंसों की? क्या रे भैया, कितने महीने की भैंसा? कौन सी 8-8 महीने की, 7-7 महीने की, 5-5 महीने की लावल है दादा. बरोबर. ये बड़ी भैंस क्या कीमत है इसकी? बड़े भैंस की कीमत है 170. 170 है. 7-8 महीने की क्या? 8 महीने चाहिए. 8 महीने की क्या? कोलवर चाहिए 2 महीने बाद उन्हाड़े में चल जाएगी दादा. ऐसा है क्या? हाँ, बरोबर. 3 लाख रुपए की भैंस है उन्हाड़े में. जब तोल पे आएगी तब 25-26 लीटर दूध देती है वो. 25-26 लीटर दूध देगी. बरोबर बरोबर. हर मंगल को बेचला दे भाई अपन. हाँ, हर मंगल को बेचला दे. हर मंगल को आते हैं ना. क्या नाम भाई अपना? नासिर. नासिर भाई. ये पूरी भैंस अपनी? अपनी है. बरोबर. कम से कम क्या कीमत की भैंस है अपने पास? कम की नहीं है, लाख से ऊपर की है. लाख के ऊपर वाली है? हाँ. ये वाली भी लाख की वाली है क्या? थोड़ा कम होंगे लाख के अंदर. लाख के अंदर वाली इकड़ की.
तर बघा मित्रांनो, इकडचे जे आहे त्या लाखच्या खालचे आहेत, त्या बाकीची ज्या मोठ्या म्हशी आहेत त्या लाखच्या वरच्या आहेत. हे बघा, भरपूर म्हशी त्यांच्याकडं आज 20-30 म्हशी. आता तुम्हाला प्रश्न पडतो की तुम्ही किंमत विचारत नाही. बघा, मी तुम्हाला अगोदर किंमत विचारली तर त्यांनी किंमत वगैरे सांगितलेली नाही, सांगितली जाते राहतात. मग अशीच काही पण किंमत सांगतात, त्यामुळे आपण जास्त करून किंमत विचारत नाही. तुम्हाला फक्त पण म्हशी बाजारात कशा क्वालिटीच्या आल्या होत्या त्या म्हशी आपण तुम्हाला नेहमी दाखवत असतो. हे बघा, ही पूर्ण आपली आहे का? तर बघा मित्र, ही पूर्ण जी धावण आहे 25-30 म्हशीची, या भाऊंची धावण आहे. हे बघा, गोया लावणी का या म्हशीकडची? आणि तिकडे पुढं ताज्या झालेली आहे का? बरोबर बरोबर. काय म्हशी राहते आपल्याकडं? आता या किती महिन्याची आहे? या 4, 5, 6, आणि किंमत कशी आहे यांची? 85, 1,90,000. अशी किमती आहे का? बरोबर. काय नाव आपलं? ओम रामा गवळे. नंबर सांगा बरं तुमचा. 99 75 41 10 27. काय म्हशी राहते आपल्याकडं? काय तर बघा मित्र, तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे. 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने असे आहे. 80-85 अशी किंमत आहेत म्हशींची. हे बघा, आणि तिकडे ज्या पुढे आहेत या सर्व ताज्या जनलेल्या आहेत. हे बघा, ताज्या जनलेल्या म्हशी. हे बघा, हे बच्चे वगैरे इकडे बघा तुम्ही. हे बघा, तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला तो भाऊचा, तर भाऊशी संपर्क करू शकता. तिकडे लागण म्हशी, ज्यांना लागणी खरेदी करायची असेल तर लागणी खरेदी करा, लागणी खरेदी करा. आणि इकडे दुधाच्या पण आहे. हे बघा, हे बघा, हे बच्चे वगैरे बघू शकता, ताज्या जनलेल्या म्हशी. तर शेतकरी बांधवांनो, आपण तुम्हाला काही मोठ्या मोठ्या म्हशी दाखवलेल्या आहे. इथं धुळ्याला दर बाजाराला 100-150 म्हशी आलेले असतात. एखाद्या बाजाराला कमी राहतात, एखाद्या बाजाराला जास्त राहतात. आता तुम्हाला जर म्हशी खरेदीला यायचं असेल, जर लांबचे जास्त लांबचे असाल तर तुम्ही आदल्या रात्री जरी आले तरी इथं राहायची सोय वगैरे तिथं होऊन जाते. आता अशा मोठ्या मोठ्या मापाच्या गिर जाफराबादी म्हशी इथं आलेल्या असतात. पण यांचे रेट एवढे जास्त आहे, कारण की खालीचेच रेट यांचे 90,000 रुपयाला आणि 1-1 लाख रुपयाला या खाली म्हशी विकल्या जातात गिर जाफराबादी. तर त्यामुळे लागण असली तर तिचे रेट जास्त होऊन जातात, आणि तोलावरची राहिली तर मग विषयच नाही. व्यापारी तुम्हाला 3 लाख शिवाय बोलणारच नाही, कारण यांचे रेट एवढे गिर जाफराबादीचे, ती जबरदस्त आहे. आता बाजारात भरपूर म्हशी आलेले असतात. आता सर्व व्यापारी काही आपल्याला किंमत सांगत नाही, कारण की आपण पण दर बाजाराला व्हिडिओ काढतो. आपल्याला पण परत परत त्यांना विचारायला एवढं चांगलं वाटत नाही. तर त्यामुळे आपण कसं आहे, तुम्हाला एखादा बाजार चांगला दाखवतो, एखादा बाजार दाखवत नाही. तर बघा, या बाजाराला काही व्यवहार वगैरे झाले नाही, तर त्यामुळे आपण तुम्हाला काही ते दाखवू शकलो नाही. पण अशा मोठ्या मोठ्या म्हशी बाजाराला आलेल्या असतात. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता तुम्ही बाजाराला. म्हशी आलेल्या असतात.